टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। कृषी विज्ञान केंद्र कृषी उद्योजकांचे प्रदर्शन पुरस्कार समारंभ या कार्यक्रमासाठी मला आपण आमंत्रित केल्याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे। आपल्या समोर अर्थातच या अगोदरच माजी आमदार आणि आमचे सहकारी असं आहे ना की आता ते दिवस गेले बाबा। आता पोरग मोठं झालं बापाने सुद्धा त्याला बरोबरीची जी आहे वागणूक देण्याचे दिवस आहे। त्यामुळे आम्ही आमच्या त्या समीरला पंकजला पण असं बोलत असतो। अतुल बेके ग्रामोन्नती मंडळाचे चेअरमन आणि तात्या मेहर, विघ्नहर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर, प्रकाश पाटे, शशिकांत वाजगे, सुजित खैरे, रवींद्र पारगावकर, डॉक्टर अनंत कुलकर्णी, सोमजीवर पटेल, सुखदेव गणकर, श्री खंडाळे, विकास दरेकर, तानाजी वारोळे, डॉक्टर संदीप डोळे, मोनिका मेहर, कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ, अधिकारी, उद्योजक, शेतकरी आणि विद्यार्थी बांधवांनो आणि भगिनी, खरं म्हणजे आता मी काही जास्त काही सांगावं असं नाही, कारण अगोदरच एक भाषण झालेलं आहे आपलं आणि त्याच्याच आणि त्यांना कृषी रत्न पुरस्कार का मिळाला हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं, माझ्या सुद्धा लक्षात आलं। आता ते असताना मी अजून काय सांगणार, आणि ही सगळीच मंडळी तुमच्यापैकी 100% लोक या शेतीच्या बाबतीमध्ये मला मार्गदर्शन करू शकतील अशी खरी म्हणजे परिस्थिती आहे। मगाशी खूप वर्षाने आमचे डॉक्टर भीमराज भुजबळ सुद्धा अनेक लोक तुमच्याकडे आहेत। पुणे जिल्ह्यामध्ये असे काही तालुके आहेत ते शेतीच्या बाबतीत खरोखरच फार पुढे आहे। हे खरं आहे की आम्ही मार्गदर्शन करत असतो, लोक मदत करत असतो, परंतु संस्था पुढे कोण चालवत आहे याला जास्त महत्व आहे। संस्था तर खूप उभ्या राहतात आणि कधी संपतात हेच कळत नाही। आपली संस्था दैदिप्यमान असं काम आहे तुमचं। महात्मा गांधींच्या विचाराने प्रभावित हो, स्वर्गीय पूर्व राजाराम परशुराम सबनीस यांनी 1944 ला आपल्या ग्रामोन्नती मंडळाची स्थापना केली आणि आता एक ग्रामोन्नती मंडळ आपल्या भागातील शिक्षण विकासासाठी समर्पित एक अग्रणी संस्था आहे। संस्थेमार्फत विविध तांत्रिक, कृषी, औद्योगिक आणि शैक्षणिक कार्यक्रम, अभ्यासक्रम प्रदान करून विद्यार्थ्यांना सशक्त बनवण्याचं काम चालू आहे। आज ही संस्था मगाशी सांगितलं कार्याध्यक्ष संपूर्ण कार्य तेच करतात। कृषी रत्न अनिल तात्या मेहर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतात। 2010 साली नवी दिल्ली इथल्या भारतीय कृषी संशोधन परिषदेनं पुणे जिल्ह्यातील कृषी आणि शिक्षण क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या ग्रामोन्नती मंडळात कृषी विज्ञान केंद्र सुरू करण्याची परवानगी दिली आणि तेव्हापासून आपलं काम सुरू झालं। पुणे जिल्ह्यातले अर्धे मार्ग तालुके तुमच्याकडे आज तुमचं आमचं काम वैज्ञानिक, संशोधक, कृषी तज्ञ शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तर देत आहेत। पिकाची वाढ, सुधारित तंत्रज्ञान, पाणी बचत पद्धती, सेंद्रिय शेती, कीड, रोग नियंत्रण,
सगळं शिक्षण आपल्याला मिळत आहे. मागे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलं, जय जवान जय किसान जय विज्ञान. लाल बहादूर शास्त्रींनी जय जवान जय किसान म्हटलं, त्यांनी सांगितलं जय विज्ञान. खरंच आहे ना, आज तुम्ही हे जर सगळं शिकवताय, शेती तर सगळ्यांना करता येत होते, आमच्या बाप दादा होता, पण त्याला विज्ञानाची जोड आज तुम्ही सगळे देताय, म्हणूनच जय विज्ञान याच महत्वाचं आहे. आता विज्ञान कुठून कुठपर्यंत आलं, कुठे होतो आपण? ज्यावेळेला महात्मा ज्योतिराव फुल्यांनी पुण्याचे डॅम वगैरे बांधले आणि पाणी आलं, तर आपण काय म्हणत होतो आपले लोक, अरे शिळ पाणी आहे, हे पाणी वापरून नाही चालायचं, पाणी कोणी वापरत नव्हतं. मग स्वतः महात्मा ज्योतिराव फुल्यांनी शेती घेतली, शेती केली आणि वर्षामध्ये 2-3 पिकं घ्यायला लागले वेगवेगळ्या प्रकारचे. त्यांना पैसे मिळाल्यानंतर मग सुरू झालं आणि या पाण्याचा उपयोग होते बरं का. आणि आता तर पाण्यासाठी आता सांगितलं ना, खाली पेरला जात नाही आणि हेडला नाही. म्हणजे तिथून पाण्यात आपण कुठपर्यंत आलो. पाण्याबद्दल प्रश्न, पाण्यामध्ये काय आहे काय नाही, त्याच्यामध्ये सगळे जे आहे संयुग आहे त्याचा सुद्धा अभ्यास करावा लागतो, बियाणाचा अभ्यास करावा लागतो. त्याच्यानंतर त्याला बाकीच्या सगळ्या गोष्टी, आता बियाणाचा तुम्ही म्हणाला, किती वेळा या मोठ्या मोठ्या कंपन्या ज्या लोकांना फसवतात, अरे काही नाही, अख्खं वर्ष जातं, पैसे जातात, पाणी जातात, मेहनत जातात. काय मी सगळ्याच कंपन्यांना वाईट नाही म्हणतात, पण अनेकांना ते पाहिलं नाही. आणि दुसरा विषय सुरू खत पाहिजे, लिंकिंग, ती एक भानगड सुरू झाली. अरे मला फक्त शर्ट घ्यायचं नाही, शर्टाबरोबर तुम्हाला पॅन्ट आणि कोट सुद्धा घ्यावं लागेल. कशाला मला शर्ट पाहिजे ना, कुठून आले तर पैसे? हे अशा वेगवेगळे प्रॉब्लेम जे आहेत आज जे आहेत आपल्या पुढे जे आहेत कुठे आहेत याच पाहिलं. खरं म्हणजे आपल्या जिल्ह्यातले पण देशाला ज्यांनी एक उत्तम कृषी मंत्री म्हणून ज्यांचा लौकिक आहे त्या शरद पवार साहेबांचं मार्गदर्शन आपल्याला नेहमीच लाभलेलं आहे. या जिल्ह्याला लाभले, महाराष्ट्राला लाभले आणि एवढंच नव्हे तर देशाला सुद्धा लाभले. हे मान्य करायला पाहिजे. काही काही गोष्टी मला माहिती आहे ना, मी 85 सालामध्ये आमदार झाला आणि त्यांनी एक योजना कोकणामध्ये अगोदर सुरुवात झाली, फळबाग योजना. मग त्याचे जर खड्ड्याला पैसे, त्या रोपाला पैसे, याला पैसे, त्याला पैसे. आम्हाला त्यावेळेस गंमत वाटत होती की यांनी काही होणार आहे. पण आज काय झालं, अहो जे लोक आमच्या मुंबईच्या आपल्या मुंबईमध्ये मिलमध्ये काम करणारे होते कर्मचारी, ते सुद्धा कोकणातले सगळे तिकडे पळाले आणि त्यांनी जे आहे ती फळ लागवड सुरू केली. आणि तो खरंच आहे ना, तो ते सगळीकडे झालं सुरू. मला आठवतं केळं संत्र्यांची बॅग घेऊन चालले तर कोण आजारी म्हणून विचारायचे लोक, कारण आजारी माणसालाच ते देत होतो आपण. आज ती परिस्थिती राहिली ना. त्याचं सुद्धा उत्पन्न एवढं वाढलं की त्याच्यावर आणखीन प्रक्रिया करण्याची पाळी आज आलेली आहे. तर हे सगळं जे आहे मदत तुम्हाला सरकार करते तरी, पण त्याचा उपयोग आपण कसा करतो आहोत ते महत्वाचं आहे. आता मला काही जास्त काही बोलणार नाही, कारण मी अन्न पुरवठा मंत्री आहे. तुम्ही अन्न तयार करायचं, त्याचा मी फक्त पुरवठा करायचा आहे. पण तुम्ही ते अन्न तयार नाही केलं तर माझं काम बंद होऊन जाईल, अडचण निर्माण होईल. कारण 54,000
दुकानातून अन्न पुरवलं जातं सगळे शेतकरी आणि एकेकाळी मला माहिती आहे आणि आपल्याला सुद्धा कल्पना आहे. आपल्या इकडे जे आहे ज्या वेळेला गव्हाचा अन्नधान्याची चणचण या देशाला भासली त्यावेळेला त्या अमेरिकेतून PL-84 मिलो काय असेल तो लाल गहू यायचा हो. तिकडे ते जनावर खायचे नाही. आमच्याकडे जे आहेत त्याच्या ज्या चपात्या कडक व्हायच्या लाल त्या सुद्धा आम्हाला खायला लागल्या. 1974 आणि त्यावेळेला मला वसंतराव नाईक होते आणि त्यांनी सांगितलं की मी ही परिस्थिती बदलून टाकेन आणि नाही टाकली तर मला चौकात फाशी द्या. आणि मग ते गावागावातून ते हायब्रिड आलं, अमुक आलं, तमुक आलं, सगळं आलं. आणि त्याच्यानंतर अनेक वसंतदादा पाटील आले त्यांनी ते आणि इतर सगळ्यांनी जे आहे सहकाराचं जे क्षेत्र वाढवलं. पवार साहेबांनी नंतर परत सगळी मदत करायला सुरुवात केली आणि आज परिस्थिती बदललेली आहे. आज अनेक देशांना आपला देश हा अन्न पुरवठा करतोय, धान्य पुरवठा करतोय आणि आपल्या देशात म्हणजे राज्यातलं जर सांगितलं तर 13-14 कोटी लोक आहेत. त्याच्यापैकी 7.5-8 कोटी लोकांना आपण 1 रुपया 2 रुपयाने दूध तांदूळ वगैरे देतो. एवढं धान्य आणि सांगितलं आता 50 वर्षासाठी पुरेल एवढं मोठं गोडाऊन बांधला. खरं ना ते अन्न धान्य जेवढं जर व्हायला लागलं तर ते साठवायचं कुठे. परिस्थिती आज महाराष्ट्राने देश अमुक आलं, तमुक आलं, सगळं आलं. आणि त्याच्यानंतर अनेक वसंतदादा पाटील आले त्यांनी ते आणि इतर सगळ्यांनी जे आहे सहकाराचं जे क्षेत्र वाढवलं. पवार साहेबांनी नंतर परत सगळी मदत करायला सुरुवात केली आणि आज परिस्थिती बदललेली आहे. आज अनेक देशांना आपला देश हा अन्न पुरवठा करतोय, धान्य पुरवठा करतोय आणि आपल्या देशात म्हणजे राज्यातलं जर सांगितलं तर 13-14 कोटी लोक आहेत. त्याच्यापैकी 7.5-8 कोटी लोकांना आपण 1 रुपया 2 रुपयाने दूध तांदूळ वगैरे देतो. एवढं धान्य आणि सांगितलं आता 50 वर्षासाठी पुरेल एवढं मोठं गोडाऊन बांधला. खरं ना ते अन्न धान्य जेवढं जर व्हायला लागलं तर ते साठवायचं कुठे. परिस्थिती आज महाराष्ट्राने देशात निर्माण झालेली आहे. साठवणूक हा एक भाग आहे, मग तो सगळ्या प्रकारचा आहे. तो अन्नधान्याचा सुद्धा. बाकी काही नसेल तरी चालेल पण अन्नधान्य नसेल तर नाही चालणार. आणि म्हणून सगळ्या जगाचं लक्ष जे आहे आपल्याकडे आहेच, परंतु आपल्याकडे आणखी काही खपवता येईल काही हे पण पाहतोय अमेरिका सांगते. काही दुधाचे पदार्थ काही याचे पदार्थ त्याचे पदार्थ. पण असं जर सुरू झालं तर काय परिस्थिती होईल. आणि म्हणून भारत सरकारने सुद्धा सांगितलं की नाही शेतकऱ्यांच्या पोटावर पाय येईल असं आम्ही काही करणार नाही. ठीक आहे, अडचण होईल. तेल घेऊ नका, हे घेऊ नका ते. आणि मग पूर्वी जो महात्मा गांधींनी आपल्याला सांगितलं स्वदेशी, जर त्या इंग्रजांना नमवायचं असेल तर स्वदेशी. आणि त्याच्यासाठी मग आपली खादी कपडे वगैरे वापरायला सुरुवात करा आणि इंग्रजी मालावर बहिष्कार टाका. आणि आपल्या जिल्ह्यातल्या बाबू गेनून शेवटी त्या ट्रक समोर जे आहे आत्मार्पण केलं, शहीद झाले. आज पुन्हा एकदा मोदी साहेबांना सांगण्याची वेळ आली स्वदेशीकडे चला. दुसऱ्या देशावर अवलंबून आपण आपल्या इकडे जे काही पदार्थ होतील ते आपण वापरूया. आणि मला आनंद आहे, मी आज जेव्हा फिरतो आमची एक गोष्ट तुम्हाला सांगतो. आमच्या येवल्यातच कापसे म्हणून येते पैठणी वगैरे निर्माण करतात. मला त्या दिवशी ते घेऊन गेलं म्हणायचं तुम्हाला आणखी दाखव.
आणि मग त्यांनी दाखवलं. एक तर आहे त्यांनी जे आहेत त्या गीर गाई वगैरे पाळलेल्या आहेत, त्यांना जे काही चारा पाणी द्यायचंय ते सुद्धा सेंद्रिय पद्धतीने, तिथून सुरुवात आहे. आणि ते आपलं 2000 रुपयाचं त्याचं 4000, तो एक भाग झाला. पण नाही म्हणतो दुसरं काय दाखवलं, आणि त्यांनी दाखवलं एक मोठं कारखाना त्यांनी कंपनी उभी केली, सगळं आधुनिक मशीन. आणि जे आपण नाचणी ज्वारी अंक ज्याला मिलेट्स आपण म्हणतो, ते घात म्हणतो, त्याचे पदार्थ, आणि ते सगळे जे आहे हात न लावता सगळे मशीन ऑटोमॅटिक स्वच्छ पॅकिंग पासून सगळ्या गोष्टी. गुलाबजाम बनवणार, पेढे बनवणार, बर्फी बनवणार, बाकीचं आपण जे मी बघितलं तिकडे खाली त्या वेगवेगळ्या ज्या चिवडा बनवणार, बिस्किट तर वेगवेगळ्या प्रकारचे. एका रेल्वेची त्यांना ऑर्डर आली 300 कोटी रुपयाची. ते गुलाबजाम सुद्धा मिलेटचे. आता बघा कुठून कुठे आपण चालू, जे पदार्थ. आणि मुंबईमध्ये ते नाचणे पिचण्याचे लोकांना माहितच नव्हते ना. ते आपल्या गावाकडे आहे ज्वारी बाजरी नाचणे, फक्त कोकणामध्ये आणखी काही ठिकाणी तुमच्याकडे पुढे म्हणतो. आता फक्त नाही रागी आमकर कामकर, आणि ते मस्त पैकी त्यांचे जे आहे पॅकिंग बिकिंग त्याच्यावर चालले. व्हॅल्यू ऍडिशन आपण केलं आपल्या पदार्थांचं, धान्याचं वेगवेगळं, तर त्याला मार्केट साहेब आहेच. कारण आपल्याला जे अनेक रोग होतात त्यातले कित्येक रोग जे अर्ध्यापेक्षा जास्त आपण काय किती खातो, काय खातो आणि काय पितो याच्यावर आहे. आणि म्हणून जे ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी हे घ्या ते घ्या. जांभळाचं जे आहे ज्यूस कोणी पाहिलं तिथे, आपल्या महिलेने पाहिलं बनवलेलं, तर किती वेगवेगळे पदार्थ. आणि हे सामान्य शेतकऱ्यांच्या घरामध्ये बनत आहे. त्याला जर आपण फार मोठ्या प्रमाणावर जर प्रमाण जर वाढवलं तर मी म्हणतो तुम्हाला देशामध्ये ना आणि देशाबाहेर सुद्धा मोठ्या प्रमाणावर हे सगळं जाणार. आणि इथे त्याप्रमाणे आता येत आहे आपण काय खातो, किती खातो, काय पितो, याच्यावर जसं आपलं आरोग्य अवलंबून आहे तसं त्या जमिनीचं आहे. किती पाणी द्यायचं, कमी दिलं तरी चालत नाही, जास्त दिलं तर परत वांग. खत अरे किती द्यायचं, कधी द्यायचं. जसं आपण आजारी पडतो ना तसं ती शेत सुद्धा आजारी पडतात. आणि मग ते होऊ नये म्हणून आता आपलं AI चा सुद्धा कार्यक्रम सुरू झाला. बघा आता कुठे आला AI बघा. आता तुम्हाला काय वाटलं तर तुम्हाला ते सांगणार एवढंच पाणी घ्या, पाणी सुद्धा चेक करणार, माती सुद्धा चेक करणार, आणि तुम्हाला सांगणार की खत एवढं कधी टाका हे सुद्धा सांगणार. तुम्ही खरं छाननी झाली का ताबडतोब आपण खताचा मारा पाण्याचा मारा तो आता सांगतात ते नाही, थांबा थोडे दिवस जाऊ दे, तसंच ठेवा. आता हे विज्ञानातले जे लेवल, आणि त्याच्यामुळं क्वालिटीला सुधारले, क्वांटिटी सुद्धा सुधारली ना. आणि हे सुद्धा तुम्ही शिकवताय. हे ज्ञान AI मला आठवतं विज्ञान खरं म्हणजे विज्ञानाची प्रगती सुद्धा जी आहे त्या सुधारणा सुद्धा आहे. अलीकडच्या काळाच्या पद्धतीने पूर्वी 1000 वर्षानंतर एखादा शोध होता, 500 वर्षानंतर मग मागच्या 100 वर्षामध्ये आणखीन वाढ झाली. आणि मागच्या 15-20 वर्षानंतर जे आहे एक एक गोष्ट, एक एक कॉम्प्युटर आहे, वेगवेगळे कॉम्प्युटर. ते गेल्यानंतर हातातला कॉम्प्युटर तुमचा स्मार्टफोन आला, आणि त्याच्यामध्ये काय काय आलं, कुठे जायचे परिस्थिती सगळंच काही मिळालं. मला आठवतं 95 सालामध्ये आमचं सरकार गेलं. मी पवार साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये होतो, हाऊसिंगमध्ये.
आता काय करायचं, कोण भुजबळ चला आपण दोघं बघू काय करायचं ते. आणि काय केलं त्या ज्या ज्या साखर कारखाना मोडी टाकाचे कार्यक्रम होते तिकडे गेले की त्यांचा एकच भाषा, सगळ्यांनी तुम्ही कारखानदाराने कॉम्प्युटर घ्या, तुमच्या सगळ्या लोकांना ते द्या, झोपडी झोपडी तो खेळण्यासारखे ते कॉम्प्युटर वापरले गेले पाहिजे. म्हणजे विज्ञानाच्या दृष्टीने ते हे आहे. राजीव गांधींनी जे आहे आणि सॅम पित्रोदा यांनी जे आहे या विज्ञानाची सुरुवात केली, पण त्याचा पुन्हा एकदा पूर्ण वापर करण्याचं काम तुम्हाला करायला पाहिजे. पवार साहेब ते दिवस सुद्धा फुकट नाही घालवले याच्याजवळ, आणि आता तिथून आपण कुठे आलो, AI पर्यंत आलो. एवढा फास्ट होता या विज्ञानामध्ये प्रगती. आज जे आहे ते उद्या नाही, उद्याच्या पुढे आणखीन काहीतरी निघते, नवीन काहीतरी फक्त आज काय चाललेलं आहे. पण ह्या सगळ्यांचा आपण मागोवा घेत जर पुढे गेलो तरच आपण टिकणार आहोत या जगाच्या मार्केटमध्ये. आणि हे तुमच्यासारख्या ज्या संस्था ज्या आहेत ना, हे खरं म्हणजे एक उदाहरण आहे, आदर्श आहे की अशा संस्था ज्या सगळीकडे असल्या पाहिजे. अनेक लोक संस्था निर्माण करतात, कधी सांगतात काय करतात काय नाही. सरकारला मदत देते आपल्याला, पण त्याचा उपयोग आपण सर्वसामान्यांसाठी कसं करणार आहोत याला अतिशय महत्त्व आहे असं मला वाटतं. याचा उपयोग लोकांना माहिती व्हायला लागला. खास मंत्रिमंडळामध्ये सुद्धा 2 तासाचं याच्यावर प्रेझेंटेशन झालं की शेतकऱ्यांना शेतीसाठी AIचा उपयोग कसा करता येईल. कदाचित तुमच्यापर्यंत ते आलं असेल, त्याला मदत सुद्धा द्यायचं ठरलेलं आहे, सहकार्य पूर्ण करायचं ठरलेलं आहे. त्याचा सुद्धा आपण फायदा घेतला पाहिजे आणि हे वाढवलं पाहिजे. फक्त आपल्या पुढचं ठेवून नाही चालायचं. आपल्याला 100 कोटीच्या पुढे आपला देश गेला, 150 कोटीपर्यंत आता आपण जाऊ. आणि अशा वेळेला या जगाच्या पार्श्वभूमीवर टिकायचं असेल तर आज सुद्धा या देशातले 62-64% लोक जे आहेत शेतीवर आहेत. केवळ शेतीवर सुद्धा 2009 साली मला असं वाटतं रिसेशन आलं, फार मोठं रिसेशन. मोठमोठ्या ज्या कंपन्या अमेरिका इकडे तिकडे बुडाल्या होत्या, परंतु हा देश टिकला होता, हल्ला नव्हता. याचं कारण प्रत्येक आपली आर्थिक एक दुसरी शक्ती, एक रिझर्व्ह बँकेत असेल पण दुसरी शक्ती या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या हातात ती आर्थिक शक्ती होती घराघरामध्ये. म्हणून या देशात काहीच परिणाम झाला नाही. प्रत्येक शेतकऱ्यावर 2 पैसे होते, अर्धा तोळा सोनं होतं, 1 तोळा सोनं, सगळ्याकडे सगळं काय होतं, खायला प्यायला मिळत होतं, व्यवस्थित चाललं. आणि हीच परिस्थिती यापुढे सुद्धा आपल्याला ह्या सगळ्यात कसं बाकीचं जे आहे विज्ञानाचे इतर ते आपण वाढवत नाही असं नाही, ते पण करायलाच पाहिजे. पण शेतीला जास्तीत जास्त जगातील कोणत्याही प्रगत देशाचा इतिहास बघितला तरी शेती आणि शेतकऱ्याच्या योगदानाशिवाय देशाची भरभराट झालेली नाही. हा शेतकरी घामाने जमीन भिजवतो, पोटाचे भूक मिटवतो, देशाच्या सगळ्यांना अन्न पुरवठा करतो. आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा सन्मान हा राष्ट्राचा ऋण फेडण्याचा एक प्रयत्न आहे असं मी मानतो. त्या शेतकऱ्यांसाठी जे आहे आपण जरूर आणखी काही सूचना असतील तर सांगा. आपल्याला जे जे काही करता येईल आणखी नवीन ते करण्याचा आपण निश्चितपणे प्रयत्न करू. एक आहे शेतकऱ्यांची जे आता सगळ्यात 2 महत्वाच्या अडचणी आहेत. एक तर काही संकट जे आहेत बरीचशी आसमानी आहेत.
हे आसमानी संकट आहे. पाणी आलं, पाणी नाही आलं, वाहून गेलं, चुकलं, आसमानी संकट. आणि दुसरं आहे हे मानव निर्मित संकट आहे. अरे आम्ही सगळं पिकवलं, सगळं झालं का त्याच्यावर ताबडतोब हे बंधन, ते बंधन, इथे एक्सपोर्ट करायचं नाही, ते एक्सपोर्ट करायचं नाही, अमुक करा, तमुक करा, इथेनॉल करा, इथेनॉल बंद करा, कांदा सुरू, कांदा बंद, साखरेचं मत असं कशाचं मत. तुम्ही सांगितलं चीनचं जे आहे वेदांना येतो, तिथून डायरेक्ट आला तर काहीतरी एक्सेप्शन असेल, पण तो नेपाळ मधून आला तर फ्री. ही मानवी संकट आहे. आता याला तोंड द्यायचं तर ही जी मानवी संकट निर्माण करणाऱ्या ज्या ज्या यंत्रणा आहेत त्यांना सुद्धा आपल्याला सांगावं लागेल की तुम्हाला हे करावं लागेल. आपण स्वदेशीचा नारा देतो त्यावेळेला स्वदेशीचा मनुष्य सुद्धा जगवावा लागेल. जिथे जिथे त्याला 2 पैसे मिळतील ते द्वार उघडावे लागतील. उगीच त्याच्यावर आणखी बंधनं टाकून होणार नाही. आम्ही कपडा निर्माण करतो त्याच्यावर बंधन नाही, गाड्या निर्माण करतो त्याच्यावर बंधन नाही, आणि काही अशा गोष्टी निर्माण करतो आपण, महाग होतात, कुठे आपण त्याला बंधन आणतो. पण नेमकं जे आहे शेतकऱ्यांनी कमवलेल्या मालावर मात्र आपण बंधन आणतो, तिकडे नाही आणत. महाग तर ते सुद्धा होतं, पण याच्यावर बंधन आणतो. आणि म्हणून जे आहे ना थोडी सोच बदलण्याची भी आवश्यकता आहे. ठीक आहे आम्ही सगळं वाढवायचं, सगळं करायचं, आणि एवढं सगळं वाढवल्यानंतर ते करायचं का? त्याच्यातून 2 पैसे जर मिळायचे असतील तर ही बंधनं सुद्धा हटवली पाहिजे. आणि त्याच्यासाठी त्याच्यापूर्वी सुद्धा लढा केला, पुण्यातील सुद्धा काही नेत्यांनी लढा केला, नाशिकच्या नेत्यांनी लढा केला, पवार साहेबांनी सुद्धा अनेक वेळा या कांद्याच्या एकूणच जे आहे त्या संकटाला आपण तोंड देत आहात आणि त्यातून आपण उभारी घेत आहात, पिकवत आहात. त्याच्यावर आणखीन प्रोसेस ते करून जे आहेत वेगवेगळे पदार्थ निर्माण करता आहात आणि त्यातून स्वतः 2 पैसे निर्माण करण्याबरोबरच शेतकऱ्याला आपल्या पायावर आपण सगळे उभे करता आहात. त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.